Here we have first question, that is choose correct alternatives. खाली आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि आपल्याला काही आन्सरसुद्धा दिलेले आहेत. त्या आन्सरमधून आपल्याला करेक्ट जे आन्सर आहे ते काय करायचं, सिलेक्ट करायचं आहे किंवा चूज करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन इज विच वन ऑफ द फॉलोइंग इज इरॅशनल नंबर. खाली इथं आपल्याला काही नंबर दिलेले आहेत आणि यापैकी इरॅशनल नंबर कुठला आहे आपल्याला इथं काय करायचं, फाइंड आउट करायचं किंवा शोधायचं आहे. आता हे जर पाहिलं आपण, हेर इज 16 डिवायडेड बाय 25, रूट ऑफ 16 डिवायडेड बाय 25. 16चंही रूट निघतं आपल्याला 4, 25चं सुद्धा रूट निघतं आणि हा नंबर आपला रॅशनल नंबर 4/5 होतो. दुसरं जर उत्तर पाहिलं आपण रूट 5, तर रूट 5 आपला इरॅशनल नंबर आहे, कारण आपण रूट 5चे काय आपल्याला रूटच्या बाहेर तो निघत नाही किंवा आपण काढू शकत नाही, म्हणून हा काय आहे, इरॅशनल नंबर आपल्याला आहे. 3/9, 3/9, तर इथं जर आपण याला सॉल्व केलं तर 3 1 जा 3, 3 3 जा 9, 1/3 इज रॅशनल नंबर. अगेन रूट ऑफ 196, याचं रूट आपण काढू शकतो, त्याचा आन्सर आपल्याला 14 आहे. तर आपला इथं आन्सर कुठला आहे आपल्याला, बी. सो आन्सर इज बी. नंबर सेकंड, which of the following is an irrational number. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला काय फाइंड आउट करायचं, तर आपल्याला इरॅशनल नंबर काय करायचा, फाइंड आउट करायचा. पहिला आन्सर जर पाहिला आपण तर 0.70ला कसं लिहू शकतो आपण, दिस कॅन बी रिटन ॲज 17 डिवायडेड बाय 100. दिस इज रॅशनल नंबर. दिस नंबर इज नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग, सो दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर. दिस नंबर अगेन 0.2746 बार. याचा अर्थ हा जो 46 वर बार दिलेला आहे याचा अर्थ काय, 46 परत आपल्याला हा जो नंबर असेल त्याचा डेसिमल फॉर्म काय आहे आपल्याला, नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग आहे, म्हणून हा सुद्धा काय आपल्याला इरॅशनल नंबर नाही. नंतरचा आन्सर आपल्याला इरॅशनल आहे, कारण हा नॉन टर्मिनेटिंग दिलेला आहे आणि नॉन रिकरिंग सुद्धा आहे. नॉन रिकरिंग काय आहे, इथं पाहिलं आपण तर पॉईंट नंतर 10, देन 100, 10000 अँड सो ऑन. तर आपल्याला प्रत्येक वेळी काय होऊन राहिलं, 1 आल्यानंतर एक 0 एक्स्ट्रा ॲड होऊन राहिला, 101001000. तर झिरोची संख्या एक एकनं काय होऊन राहिली, वाढून राहिली, आणि म्हणून हा नंबर काय आहे, दिस इज अ नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग, आणि म्हणून आपल्याला आन्सर काय, आपलं आन्सर इज डी. सो दिस नंबर इज irrational number. Third question is decimal expansion of which of the following is non-terminating recurring. आपल्याला खाली काही काय दिलेले आहेत, डेसिमल एक्सपान्शन दिलेले आहेत आणि कुठल्या नंबरचं डेसिमल एक्सपान्शन नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग आहे आपल्याला शोधायचं आहे. तर आपण पाहिलं, आपल्याला जो डेसिमल फॉर्म दिलेला असतो त्याचा डिनॉमिनेटर पाहायचा. डिनॉमिनेटरमध्ये जर आपल्याला डिनॉमिनेटरचे प्राईम फॅक्टर जर घेतले आपण तर ते 5 किंवा 2 जर असतील तर तो टर्मिनेट होतो, किंवा 5 आणि 2 सोडून जर असतील तर तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो. तर इथं जर पाहिलं आपल्याला, इथं 5 आहे म्हणून हा नॉन टर्मिनेटिंग, दिस इज टर्मिनेटिंग. 3/16, 16चे कसे पार्ट पाडू शकतो आपण, प्राईम फॅक्टर जर पाडले आपण तर 2 × 2 × 2 × 2. सो हिअर दिस इज ऑल्सो टर्मिनेटिंग. हिअर
25चे जर आपण प्राईम फॅक्टर घेतले ते सुद्धा कसे येतील तुम्हाला 5 × 5 म्हणजे 5 याचा प्राईम फॅक्टर आहे. आणि मग राहिलेलं उत्तर आहे आपल्याला सी, दॅट इज 3/11. तर 2 आणि 5 यांना सोडून 11चे जे प्राईम फॅक्टर आहेत, 11चे जे प्राईम फॅक्टर आहेत ते फक्त काय आहेत 11. याच्यामध्ये 2 आणि 5 नाही आहे. आणि म्हणून आपलं जे आन्सर राहणार आहे काय सी. सो द आन्सर इज सी. आन्सर इज सी, दॅट इज 3/11. This is non-terminating and recurring. Every point on the number line represent which of the following number. नंबर लाईनवरचा तुम्ही कुठलाही पॉईंट घेतला तर खालीलपैकी कुठलाही पॉईंट नॅचरल नंबर असतो, इरॅशनल नंबर असतो, रॅशनल नंबर असतो का किंवा रिअल नंबर असतो. तर आपला आन्सर कुठला राहील इथं, रिअल नंबर हे आपला आन्सर राहील. कारण रिअल नंबरमध्ये इरॅशनलही असतात, रिअल नंबरमध्ये नॅचरल पण असतात आणि रिअल नंबर्समध्ये आपल्याला रॅशनल नंबरसुद्धा असतात. सो आवर आन्सर इज रिअल नंबर. सो आन्सर इज नंबर डी, दॅट इज रिअल नंबर. आपल्याला नंबर लाईनवरचा नंबर नॅचरल नंबर असला तोही रिअल नंबरच असणार आहे. इरॅशनल जरी घेतला आपण तरी तोही रिअल नंबर असणार आहे आणि रॅशनल नंबर घेतला आपण एखादा तो सुद्धा रिअल नंबर असणार आहे. Then we have number 5. The numbers 0.4 dot in p by form is. तर आपण याचा आन्सर काढू. आपण याला x घेऊ. लेट x is equal to 0.4 dot. Now we will multiply this both side by 10. So 10x will be equal to 10 into 4 dot, which will be equal to 4.4 dot. Now 10x minus x will be equal to 4.4 dot minus 0.4 dot. Here we will get 9x, which will be equal to 4, and our answer will be equal to 4/9. So our answer is A. So our answer is number A, that is 4/9. Fourth question is, what is the root n if n is a non-perfect square? Root n काय असेल? What is root n if n is a non-perfect square? तर आपण पाहिलं डेफिनेशनमध्ये, the square root of non-perfect square are irrational number. So our answer will be equal to C. So answer is C, because square root of non-perfect square are irrational numbers. Which of the following is not a surd? Here we have given some examples and we have asked that which of the following is not a surd. Actually जर पाहिला आपण, this is a root 7, this is a irrational number, cube root of 17, this is also surd. Here root of 193, this is also surd. This is not surd because cube root of 64 can be written as 4 to the power 3. 4 into 4 into 4. 4 into 4, that is 16. 16 into 4, that is 64. So this 64 can be written as 4 to the power 3. Again, this can be written as this order and the
power get cancel and we get the answer 4 and 4 is a rational number. 4 rational number आहे आणि म्हणून so we can say this number that is cube root of 64 is not a surd. So answer is C. Our answer is C. What is the order of the surd cube root of square root of 5? तर क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 5 याची काय काढायची आपल्याला ऑर्डर काढायची. सो क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 5 ॲक्च्युली हे स्क्वेअर रूट ऑफ 5 याला कसं लिहू शकतो आपण. दिस इज द क्यूब रूट ऑफ दिस इज द स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि याला लिहिताना आपण 3 आणि 2चं काय करू शकतो आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. That will be equal to 3 into 2 root of 5 and we will get here 3 into 2 that is 6th root of 5. So order is 6. So our answer is C. So answer is C. Answer is C. The order of surd is 6. Here we have to select the conjugate pair of 2 root 5 plus root 3. तर 2 root 5 plus root 3 याला आपण परत कसं लिहू शकतो. रूट 3 प्लस 2 root 5 याचे कॉन्ज्युगेट पेअर काढायचे आपल्याला. तर कशा येतील आपल्याला इथलं एकदा साईन चेंज करा नंतर इथं एक साईन करा. 2 root 5 मायनस रूट 3 और रूट 3 मायनस 2 root 5 या दोनपैकी कुठलं उत्तर आहे ते चेक करू आपण. तर 2 root 5 मायनस रूट 3 आहे कुठे इथं. 2 root 5 मायनस रूट 3 नाही रूट 3 मायनस 2 root 5 रूट 3 2 root 5 प्लस मायनस रूट 3 2 root 5 प्लस कुठं आहे 2 root 5 प्लस नाही आहे इकडे आपल्याला मायनस रूट 3 मायनस रूट 3 कुठे आहे इथं मायनस रूट 3 आहे पण याला साईन वेगळं आहे इथं सुद्धा मायनस नाही. सेकंड आन्सर पाहू आपण रूट 3 मायनस 2 root 5 तर रूट 3 प्लस आणि 2 root 5 मायनस रूट 3 प्लस कुठे आहे आपल्याला रूट 3 प्लस आणि 2 root 5 मायनस. तर आपला आन्सर किती राहील नंबर 1. दिस कॅन बी रिटन ॲज रूट 3 minus 2 root 5 root 3 minus 2 root 5. So our answer is A. Answer is A. That is minus 2 times root 5 plus root 3. The value of modulus of 12 minus in bracket 13 plus 7 into 4 is, we have to find out the modulus value of this term. Now we will solve this. So modulus value of 12 minus 13 plus 7 into 4 will be equal to, we will solve first in modulus 12 minus 13 plus 7 is 20 into 4. So this will be modulus of 12 minus 80. This will be equal to modulus of 80 minus 80 plus 12. This will be equal to 80 minus 12 will be 68. That is minus 68. And the value of minus 68. Minus 68 is a negative number. So its modulus value will be equal to minus of minus 68. And we will get the answer 68. So our answer is B. नंबर 2 राईट द फॉलोइंग नंबर इन पी बाय क्यू फॉर्म. आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत आणि आपल्याला पी बाय क्यू फॉर्ममध्ये त्यांना लिहायचं आहे. फर्स्ट इज गिवन 0.555. फर्स्ट क्वेश्चन इज 0.555. टू राईट दिस वी कॅन राईट दिस नंबर ॲज 0.555. दिस कॅन बी रिटन ॲज 555 divided by, we will put 3
0. आपल्याला इथला पॉईंट आपण कुठं शिफ्ट केला 1 2 3 आणि म्हणून काय करून राहिलो आपण 1 लिहून त्याच्यावर आपण 3 0 ठेवून राहिलो. सो हिअर वी गेट 555 डिवायडेड बाय 1000. नाउ डिवायडेड बाय 5. सो 5 1 जा 5, 5 1 जा 5 and 5 1 जा 5. Then 5 2 जा 10 and 5 0 0 5 0 0. And we get here 111 divided by 200. Number 2. Next example is 29.568 bar. To convert this into P by Q form, here we have to multiply this by 1000. So we will consider this number as x. Let x is equal to 29.568 bar. आपल्याला इथं पॉईंट नंतर 568 हा ग्रुप काय करून राहिला, परत रिकर होऊन राहिला, परत येऊन राहिला आणि म्हणून आपण काय करू, दोन्ही साईडला कितीनं मल्टिप्लाय करू, 1000 आपण मल्टिप्लाय करू. सो हेअर विल गेट 1000x विल बी इक्वल टू 29.568 बार इंटू 1000. Then here we will get 1000x will be equal to, here we will get 29568.568 bar. Now subtract x from 1000x. So 1000x minus x will be equal to 29568 bar 0.568 bar minus 29.568 bar. Here we will get 999x, which will be equal to, carry out the subtraction. So here we will get 568 bar get cancel, and so 29568 minus 29. Here we will get 18 minus 9 is 9. Again 6 minus 3 is 3. 5 9 2. So we will get here 29,539. So our x will be equal to 29,539 divided by 999. And so here we can write 29.568 bar can be written as 29,539 divided by 9099. Next example is given 9.315, 315 and dot 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 so on. This number can be written as 9.315 is recurring. So here we can put bar. So this number is 9.315 bar. Let x is equal to 9.315 bar. Now multiply by 1000. Here we will get 1000x will be equal to 9315.315 bar. Now subtract x from 1000x. So 1000x minus x will be equal to 9315.315 bar minus 9.315 bar. Here we will get 999x, which will be equal to, here 0.315 bar and 0.315 bar get cancelled. 9315 minus 9. Here we will get 9315 minus 9 is 06. So x will be equal to 9306 divided by 999. And so we can write here 9.315 and so on can be written as 9306 divided by 999.
Next example is given 357.417 and so on. So this can be written as 357.417. 417, this group is repeating again and again. So here we can put bar on it. Now let x is equal to 357.417 bar. Now we have to multiply by 1000 to both sides. So here we will get 1000x equal to, then after multiplying by 1000 we will get here 357.417 bar. Again subtract x from 1000x. 1000x minus x will be equal to, here 417 bar get cancelled, and here we have to subtract only 357 and 357. So here 7 minus 7 is 0. 11 minus 5, that is 6. 4 minus 4 is 0. 7, 5, 3. So we will get here 3,57,060, and we will get here 999x, which will be 357060, and the x will be equal to 357060 upon 9, 9 and 9. So we can write 357.417 can be written as 357060 divided by 999. Then we have fifth example, that is 30.219 bar. Let us consider this number as x. Let x is equal to 30.219 bar. Multiply by 1000, we get 1000x will be equal to 30.219 bar. Now subtract x from 1000x. 1000x minus x will be equal to, here we will get 30,219.219 bar minus 30.219 bar. This get cancel. 9 minus 0 is 9. 11 minus 3, that is 8. Again 2 minus 1 is 1. 0, 30. So here we get 30189, and the value of 999x will be equal to 30189, and x will be equal to 30189 divided by 99 and 9. So we can write 30.219 bar, which will be equal to 30189 divided by 99 and 9. This is the example number 3 from problem set 2. तर we have to write the following numbers in decimal form. आपल्याला दिलेले नंबर डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन, दॅट इज -5/7. तर आपण काय करू, आधी 5/7 चा आन्सर आपण काढून घेऊ. सो हियर वी विल राइट 5 डिवाइडेड बाय 7. आता भागाकार करताना 5 इज लेस दॅन 7, आणि म्हणून काय करू, आपण आधी इथं पॉईंट देऊ आणि याच्यावर आपण 0 घेऊ. भाग कितीच बसेल आपल्याला, 7 × 7, दिस विल बी 49, and here we will get 1. again एक 0. आता कितीचा भाग बसतो परत, 7 1 7. तर राहील आपल्याला 3. परत आपण एक 0 घेऊ. 7 चूक 28, तर राहतील आपल्याला 2. परत 0 घेऊ आपण. 7 दुनी 14, तर आपल्याला 6 राहतील. नंतर 7 8 56, 4 राहतील आपल्याला. तर 0 घेऊ आपण. 7 5
35 तर राहतील आपल्याला 5. आता इथं पहा रिमाइंडर परत आपल्याला 5 आली. इथं सुद्धा काय होतं आपल्याला 5 डिवायडेड बाय 7 आणि इथं तुम्हाला 5 डिवायडेड बाय 7 आलं. परत जर आता आपण भागाकार कंटिन्यू केला तर आपल्याला कुठले नंबर येणार आहेत परत 7 1 4 2 8 5 असं आपल्याला ही सिरीज काय राहील चालूच राहील. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर हा नंबर कसा लिहू शकतो आपण याला आपण असं बार देऊ शकतो. तर आपण याचं आन्सर लिहिताना आता हे उत्तर जे काढलं आपण हे 5/7चं होतं म्हणून इथं -5/7चं उत्तर फक्त आपल्याला जे उत्तर आलेलं आहे ते मायनस लिहायचं आहे. सो हिअर वी कॅन राईट -5/7 इक्वल टू 0-714,285 and bar. नेक्स्ट एक्झाम्पल इज 9/11. याचा सुद्धा आन्सर आपण काढून घेऊ. 9/11. 9 हा कसा आहे 11 पेक्षा लहान आहे म्हणून आपण काय करू पॉईंट घेऊ इथं 11 8 88 तर राहतील आपल्याला 2 0. परत आपण 0 घेऊ 11 1 11 परत आपल्याला इथं राहतील 9. परत आपण जर 0 घेतलं तर आपल्याला 11 8 88 परत आणि इथं 2 राहतील परत 11 1 11 आणि इथं परत आपल्याला रिमाइंडर काय 9 होईल. आणि म्हणून आपला आन्सर काय आहे 0.818181 अँड डॅश डॅश डॅश. आपण याला कसं लिहू शकतो दिस कॅन बी रिटन एज 9/11 इक्वल टू 0.81 बार. 0.81 बार. थर्ड एक्झाम्पल इज स्क्वेअर रूट ऑफ 5. तर 5चं स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल आपल्याला डिव्हिजन मेथड वापरावी लागेल. तर डिव्हिजन मेथड वापरण्यासाठी आपण इथं 5 लिहू आणि नंतर पॉईंट देऊन आपण 0च्या काही पेअर घेऊ 0 0 0 0 0 0 आणि आपल्याला ह्या पेअर कितीही घेता येतात. आता पहिल्यांदा भाग देताना आपल्याला अशी संख्या पाहिजे इथं किती आहेत आपल्याला 5 आहेत तर आपल्याला एखाद्या नंबरचा स्क्वेअर पाहायचा आहे जसं 1 × 1 1 2 × 2 4 3 × 3 9 पण आपल्याला 9 मोठा होतो म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल 2 × 2 4. सो हिअर वी विल राईट 2. वी विल राईट 2. 2 × 2 इज 4. मायनस करू आपण इथून आपल्याला आता हा 2 परत याच्यामध्ये ॲड करायचा आहे 2 + 2 इज 4. 5 - 4 इज 1. पण आता 2 0 खाली घेऊ. आता आपल्याला 4 वर अशी एक संख्या ठेवायची आहे आणि त्या संख्येने मल्टिप्लाय करून इथं आपल्याला लिहायचं आहे. आपण 4 वर आपण 1 ठेवला आणि 1 जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 41 येईल. 2 जर आपण पुट केला तर 42 × 2 दिस विल बी 84. तर सोबत आपण 3 घेतला आणि 3 ने मल्टिप्लाय केलं 3 3 9 3 4 12 तर आपल्याला 129 100 पेक्षा कसे होतात मोठे होतात आणि म्हणून आपल्याला कितीचा भाग द्यावा लागेल इथं 2चा. आपण इथं 2 पुट करू इथे आपल्याला पॉईंट द्यावा लागेल इथं परत आपण 2 पुट केला तर आपण 2 लिहिले करताना आपण याची बेरीज घेऊ इथं आणि इथं लिहिताना याचं मल्टिप्लिकेशन 2 × 2 4 3 × 2 8 जी सबट्रॅक्शन घ्या 10 - 4 इज 6 10 - 9 इज 1. तर आपण आता दुसरी पेअर घेऊ इथं आपल्याला 1600 आले इथं आपल्याला काय आहे तर 44. 44 वर आपण एक डिजिट जरी ठेवला तर आपल्याला हे किती होतील 441 2 समथिंग. तर आपल्याला आता किती पुट करावं लागेल आता पाहिलं आपण तर इथं आपण 44 वर 0 जरी ठेवला तर ही संख्या आपल्याला किती 440 होणार आहे. 400 पेक्षाही मोठी आहे आणि 400च्या 4 पटच 1600 आहे तर आपल्याला कितीचा भाग देता येईल इथं 3चा. सो हिअर वी विल पुट 3 अगेन हिअर वी विल पुट 3 ॲड दिस 3 + 3 is 6 again 4
4, त्याचं जे प्रॉडक्ट आहे तो आपण इथे लिहून घेऊ. 3 × 3 इज 9, 4 × 3 इज 12, carry 1, 4 × 3 is 12, and this is 13. Subtract this, 10 minus 9 is 1, again 10 minus 3 is 7, again 6 minus 4 is 2, and this is 0. परत आपण एक पेअर घेऊ झिरोची. आता इथं आपल्याला एक नंबर जरी पुट केला तर आपल्याला हे 4000च्या वरती काय केलेलं आहे, आपल्याला हा नंबर गेलेला आहे. आणि इथं आपल्याला 27,000 आहेत. 4,000 आणि 27,000, 4 7 28, 7 पट. तर 7चा भाग जाणार नाही तर 6चा जाऊ शकतो. तर आपण काय करू, 4 4 6 त्याच्यावर आपण 6 ठेवू आणि 6 मल्टिप्लाय करू. 6 × 6 6, carry 3, 6 × 6 36, 37 38 and 39, again carries 3, 6 × 4 that is 24, 25 26 27, carry 2, 6 × 4 24 and 2 26. Here we get 26,796. So here we will put 6 and add 6. Probably 6 plus 6 is 12. 6 plus 1 7, 4 4. This is a product आहे तो आपण इथं पुट करू. This is 26,796. So 10 minus 6 is 4, and 10 minus 10 is 0. 11 minus 7 is 4. Again 7 minus 7 is 0 and 0. Here we will write 4472, 4472. तर आपण आणखी एक पेअर घेऊ. इथं पहा, आपण कुठलाही एक नंबर ठेवला तर ही जी आपल्याला संख्या होणार आहे ही किती, 44,000च्या वरती जाणार आहे. आणि 44,000 आणि इकडे 40,000 आहेत, म्हणून आपल्याला कितीचा द्यावं लागेल इथं. आता इथं आपल्याला झिरोच पुट करावं लागेल. लिहिताना आपण 2 नंतर 3 नंतर आपण परत 6 पुट केला. आता आपल्याला 0 पुट करायचा आहे. Here we will put 0, we'll add 0. Product of these two is again 0. So here we will get 4 4 2 7 2 0. Here we will get 4400. आपल्याला माहिती आहे √5 काय आपल्याला इरॅशनल नंबर आहे. आणि याचा जो आपल्याला डेसिमल एक्सपान्शन आहे कसं राहणार आहे, आपल्याला ते नॉन टर्मिनेटिंग राहणार आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो, याचा आन्सर √5. दिस कॅन बी रिटन ॲज 2.2360 and so on. नेक्स्ट एक्झाम्पल इज 121 डिवायडेड बाय 13. याचा आपण भागाकार करून घेऊ. 121 डिवायडेड बाय 13. तर आपल्याला कितीचा भाग जाईल, 9चा. 9 × 3 that is 27, and 9 1s are 9, 10 11, 117. So this will be 11 minus 7 is 4. आपण परत हातचा देऊ, 2 0 and this is 0. परत आपण आता पॉईंट देऊ आणि एक 0 घेऊ. 13चा आपल्याला 13 39, 3चा स्पेशल भाग 13 39. सबट्रॅक्शन करा, इथं राहील आपल्याला 1, तर आपण 0 घेऊ. 10 कसे येतात, 3 is smaller than 13. So here we will have to put 0. इथं परत आपण 0 सबट्रॅक्ट करू, इथं आपल्याला परत 10 येईल. आणि आपण एक परत 0 घेऊ. आता आपण 7चा भाग देऊ शकतो. 13 × 7 that is 91. So here is 100 minus 91 will be 9. Again put 0. नंतर 6चा भाग देऊ आपण. 13 × 78.
राहतील आपल्याला 10 minus 8, this will be 2 and this will be 9 minus 8 is 1. परत एक 0 घेऊ आपण. परत आपल्याला 9चा भाग बसतो. दिस विल बी 170. आणि इथं राहतील आपल्याला 10 minus 7 is 3 and 2 minus 2 is 0. तर आलं आपल्याला 3. परत 0 घ्या. आता 2चा भाग बसेल आपल्याला 13 दुनी 26. तर आले 4. परत 0 घेऊ आपण. 13 त्रिक 39. परत आपल्याला 1 राहिला. परत 0 घेऊ आपण. तर भाग जाणार नाही. परत आपण 0 ठेवू. परत आपल्याला आता 13 7 91. परत आपल्याला 9 घेऊ. तर आता इथं पहा, आपल्याला इथं रिमाइंडर 9 आली शेवटी. आणि इथं मध्ये सुद्धा आपल्याला रिमाइंडर कुठं आली होती? 9 इथं आली होती. So here we can write 121 divided by 13. This will be 9.307692. आणि 30 पासून परत रिपीट येणार आहे म्हणून याला काय देऊ आपण? 12. 29 divided by 8. 29 divided by 8. 8 3 is 24. We will get 9 minus 4 is 5. 0. 0. Put here decimal point. 8 6 is 48. 10 minus 8 is 2. And here is 0. तर आपण इथे एक 0 ठेवू. 8 2 is 16. 4 राहिले आपल्याला. 8 5 is 40. आणि म्हणून काय लिहू शकतो आपण? 29/8 equal to 3.625. Here we have to show that 5 plus root 7 is irrational number. 5 plus root 7 हा irrational number आहे, आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. तर आपल्याला हे प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल? इनडायरेक्ट मेथड आपल्याला वापरावं लागेल. आपण काय घेऊ? लेट 5 plus root 7 is not irrational number. हा इरॅशनल नंबर नाही आहे असं आपण घेऊ. मग हा इरॅशनल नंबर नाही तर तो रॅशनल नंबर आहे. सो 5 plus root 7 is रॅशनल नंबर. आपण हे इनडायरेक्ट मेथडने काय करू? प्रूव्ह करू. लेट 5 plus root 7 is not irrational number. So we will assume that 5 plus root 7 is rational number and P upon Q is the smallest form. Is the smallest form of rational number. म्हणून आपण हा रॅशनल नंबर स्मॉलेस्ट फॉर्म एवढा लिहू शकतो. सो 5 plus root 7 आपण लिहू शकतो त्याच्या स्मॉलेस्ट फॉर्म एवढा, दॅट इज P upon Q. नंतर 5 आपण राईट हँड साईडला घेऊन जाऊ. म्हणून आपल्याला इथं काय राहील? रूट 7 विल बी इक्वल टू P upon Q minus 5. P upon Q minus 5. Here LHS is irrational and RHS is rational. This is contradictory. And so
तर वी कॅन राईट 5 प्लस रूट 7 इज इरॅशनल नंबर. तर एक साईड इरॅशनल आणि तिच्याबरोबर दुसरी साईड रॅशनल असं होऊ शकत नाही, आणि म्हणून काय म्हणतो आपण, दिस इज कॉन्ट्राडिक्टरी. हे कसं आहे, विसंगत आहे, आणि म्हणून लिहू आपण 5 प्लस रूट 7 इज अ इरॅशनल नंबर. Here we have to write down the given surds in simplest form. तर आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 3/4 इंटू रूट 8. याला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहू. दिस विल बी 3/4 रूट 8. तर रूट 8ला कसं लिहू शकतो आपण, 3/4 रूट ऑफ 8 कॅन बी रिटर्न एज 4 इंटू 2, और दिस कॅन बी रिटर्न एज 3/4 रूट 4 इंटू रूट 2. दिस विल बी 3/4 रूट 4. आपल्याला माहिती आहे रूट 4चं स्क्वेअर रूट आपल्याला 2 आहे, इंटू रूट 2. सो दिस इज 2 1 जा 2, 2 2 जा 4. तर वी गेट 3 इंटू 1, दिस इज 3 अपॉन 2 रूट 2. So this is the simplest form. Number second, minus 5/9 root of 45 minus 5/9 root 45. This can be written as minus of 5/9 रूट 45ला आपण स्प्लिट जर केलं दोन पार्टमध्ये, कसं लिहिता येईल आपल्याला, 9 इंटू 5. 9 इंटू 5. सो दिस कॅन बी रिटर्न एज मायनस ऑफ 5/9 इंटू रूट 9 इंटू रूट 5 मायनस 5/9. रूट 9चा आन्सर आपल्याला 3. स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3 इंटू रूट 5. पुन्हा आपण डिवाइड करू. 3 1 जा 3, 3 3 जा 9. So here we will get minus 5/3 minus 5/3. This is root 5. Here is sixth example. Write the simplest form of a rationalizing factor of the given surd. आपल्याला काही सर्ट्स दिलेले आहेत खाली, आणि त्या सर्टचे आपल्याला काय रॅशनलायझिंग फॅक्टर काढायचे आहेत, आणि त्याचे सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे आपल्याला आधी काय करायचं आहे, आपल्याला दिलेला सर्ट सिम्प्लिफाय करायचा. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला त्याचा काय काढायचा आहे, रॅशनलायझिंग फॅक्टर आपल्याला लिहायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल इज रूट ऑफ 32. रूट 32ला कसं लिहू शकतो आपण, रूट 32 दिस कॅन बी रिटर्न ॲज रूट ऑफ 16 इंटू 4, 16 इंटू 2, or this can be written as root of 16 into root of 2, or this is root of 16 is 4 root 2. आता आपल्याला जो सर्ट दिलेला आहे तो कसा लिहिला आपण, 4 रूट 2. आता याचा कुठला रॅशनलायझिंग फॅक्टर आपल्याला येईल की त्याला रॅशनल नंबर करता येईल. आपण जर याला रूट 2 न परत मल्टिप्लाय केलं तर रूट 2 इंटू रूट 2 काय होईल, आपल्याला रूट 4 होईल, आणि मग त्याचा रॅशनल नंबर आपल्याला 2 होईल. सो here 4 root 2 into root 2 will be equal to 4 into root 4, that is 4 into 2, that is 8. And so here root 2 is the rationalizing factor of root 32. कसं सोडवलं आपण, आपल्याला सर्ट दिलेला आहे रूट 32.
आपल्याला रॅशनलायझिंग फॅक्टर शोधायचा. त्यासाठी आपण याला सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण 32 कसा लिहिला, 16 इंटू 2, रूट ऑफ 16 इंटू 2. आपण परत रूट ऑफ 16 इंटू रूट ऑफ 2, रूट ऑफ 16चा रूट किती आपल्याला 4, आणि हा रूट 2 ॲज इट इज. आता 4√2 आपल्याला हा सर रूट 32 कसं लिहिलं आपण 4√2. आणि आता याचं रॅशनलायझेशन करण्यासाठी रूट 2ला कुठल्या संख्येनं कुठल्या संख्येनं आपण मल्टिप्लाय केलं म्हणजे त्याचा रॅशनल नंबर होईल. तर रूट 2ला आपण जर रूट 2नं परत मल्टिप्लाय केलं तर त्याचा रॅशनल नंबर आपल्याला इथं येतो. आपण 4√2 इंटू रूट 2 लिहिलं. दॅट विल बी इक्वल टू 4. रूट 2 इंटू रूट 2 इज रूट 4. दिस इज 4. Square root of 4 is 2 and this is 8, and 8 is a rational number. So here we can write root 2 is the rationalizing factor of the given surd. Then we have second example is root 50. Root 50 can be written as root of 25 into 2. This can be written as root of 25 is 5 root 2. Again here we have to multiply by root 2 to the this surd. So we can get rationalized number. So 5√2 into root 2 equal to 5 into root 4. This is 5 into 2, which will be 10, and 10 is a rational number. So here we can write this root 2 is a rationalizing factor of 5√2 or root 50. Here root 2 is the rationalizing factor of root 50. नेक्स्ट एक्झाम्पल इज रूट 27. रूट 27ला आपण कसं लिहू शकतो, रूट 27 दिस कॅन बी रिटन ॲज रूट ऑफ 9 इंटू 3. रूट ऑफ 9 is 3. This is 3 into 3. So if we multiply this surd by root 3, we will get the rational number. So 3 times root 3 into again root 3. So will be equal to 3 into root 9, which will be 3 into 3 is equal to 9. So we can say root 3 is the rationalizing factor of 27. Root 3 is rationalizing factor of root 27. नेक्स्ट एक्झाम्पल इज 3/5 रूट 10. आता इथं जे आपल्याला स्क्वेअर रूटच्या अंडरमध्ये जो नंबर दिलेला आहे 10 जर आपण ट्रीट केलं तर आपल्याला 5 इंटू 2 लिहिता आहे. तर 5चंही स्क्वेअर रूट निघत नाही, 2चं सुद्धा स्क्वेअर रूट इथे निघत नाही. आणि म्हणून याला रॅशनलाइज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, रूट 10नंच मल्टिप्लाय करावं लागेल. तर 3/5 इंटू 3/5 रूट 10 into root 10 will be equal to 3/5 into root of 100, which will be equal to 3/5 into root of 100 is 10, and here we will get 6. Here we will get the answer 5. 5 1s are 5 and 5 2s are 10. 3 into 2 6. So 6 is a rational number. So root 10, root of 10 is the rationalizing factor of
3/5 √10. रूट ऑफ 72. 72ला जर आपण स्प्लिटअप करायचं असेल तर कसं लिहू शकतो आपण? 3√72. दिस कॅन बी रिटन ॲज 372 कॅन बी रिटन ॲज 36 into 2 or 3. Square root of 36 is 6 root 2. So this will be 6 into 3. This is 18 root 2. If we multiply this surd by root 2, we will get rational number. So 18 root 2 into root 2 will be equal to 18 into root 4. That is 18 into 2 equal to 36. So here we can write root 2 is the rationalizing factor of 3 root 70. Root 2 is the rationalizing factor of the surd. 3 times root 70. Next example is 4 root 11. रूट 11 काय आहे? आपल्याला रूट 11 हा इरेशनल नंबर आहे आणि आपल्याला याला परत याचे प्राईम फॅक्टर काही आपल्याला येणार नाहीत, म्हणून आपल्याला रूट 11 त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो 4 रूट 11 इक्वल टू रूट 11 will be 4 root of 11 into 11 will be 121, which will be equal to 4 into square root of 121 is 11. Again this is 44. So we can write root 11. Root 11 is the rationalizing factor of 4 root 11. Sir, we have to simplify the given example. We have given 4 upon 7 root of 147 plus 3 by 8 root of 192 minus 1 upon 5 root of 75. आता कुठलाही आपल्याला रॅडिकल साईनमध्ये जे नंबर्स दिलेले आहेत, आपल्याला आपण ऑपरेशन करताना काय पाहतो? आपल्याला ते लाईक सर्ड असले तरच आपण त्याच्यावर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनची क्रिया करू शकतो. आता आपण स्मॉलेस्ट जो याच्यामध्ये 75ला कसं स्प्लिटअप करू शकतो आपण? 3 into 25. 3 into 25. याचा अर्थ इथं 25चा आपल्याला स्क्वेअर रूट निघून येईल आणि आपल्याला इथं स्क्वेअर रूटमध्ये काय राहील? 3 राहील. याचाच अर्थ आपल्याला प्रत्येक सर्डमध्ये 3 into समथिंग असं लिहिता येईल. इथं सुद्धा आपल्याला 3 into समथिंग लिहिता येईल. तर 4 upon 7 root of 147 plus 3 by 8 root of 192 minus 1 by 5 root of 75. This can be written as 4 upon 7. This is 3 into 3 147ला डिवाइड करा. 3 4 जा 12. तर we get 2 and 3 9 जा 27. Then we will write this 3 upon 8 root of, this is 3 into, त्याला 3 ने डिवाइड करा. 3 6 जा 18 and 3 4 जा 12. Again minus 1 by 5 root of, this is 3 into 25. आता 49चं आपल्याला स्क्वेअर रूट निघतं, 64चंही निघतं आणि 25चं सुद्धा निघतं. तो आपण कसं लिहू शकतो याला? दिस इज 4/7 into 4/7 square root of 49 is 7 root of 3 as it is plus 3 by 8 into 64 root of 64 is again 8 root of 3
minus 1 by 5. Root of 25 is 5 into root of 3. Here 7 get cancelled, 8 get cancelled, 5 get cancelled, and here we will get 4 root 3 plus 3 times root 3 minus 1 time root 3. 1 time root 3. Root 3 जर आपण कॉमन घेतला, root 3, so we will get 4 plus 3 minus 1. So this will be root 3 in bracket 4 plus 3 is 7 minus 1 is 6. And our answer is 6 root. Next example, we have given 5 root 3 plus 2 times root 27 plus 1 upon root 3. आपल्याला ॲडिशन करण्यासाठी काय पाहिजे, सर्वचे सर्व जे सरळ आहे ते आपल्याला लाईक सरळ पाहिजे. आता इथं पहा 5 रूट 3 तर 27, दिस कॅन बी रिटन ॲज 9 into 3. इथे आपल्याला रूट 3 येतात, इथेही रूट 3 येऊ शकतात, इथं आपल्याला रूट 3 नाही येत. आता इथं रूट 3 नाही येत म्हणून काय करू आपण, न्यूमरेटरला रूट 3 ने मल्टिप्लाय करू आणि डिनॉमिनेटरला सुद्धा रूट 3 ने काय करू आपण, मल्टिप्लाय करू. सो दिस कॅन बी रिटन ॲज 5 रूट 3 प्लस 2 टाइम्स 27 कॅन बी रिटन ॲज 9 into 3 प्लस 1 अपॉन रूट 3. आपण न्यूमरेटरला रूट 3 आणि डिनॉमिनेटरला सुद्धा रूट 3 ने काय करू, मल्टिप्लाय करू. सो हियर वी विल गेट 5 रूट 3 प्लस 2. 9चा रूट जर घेतला आपण बाहेर येताना तो 3 होईल. दिस इज रूट 3 प्लस रूट 3 into 1 that is root 3 upon root of 3 into 3 that is 9. So here we will get 5 times root 3 plus 3 into 2 that is 6 times root 3 plus this is 1 upon 3. Root of 9 is 3 root 3. आता आपण root 3 कॉमन घेऊ. So here we will take root 3 as common. Here we get 5 plus this 6 plus 1 upon 3. ब्रॅकेटमध्ये आपण सोडून घेऊ आता. रूट 3 ब्रॅकेट 6 plus 5 is 11 plus 1 by 3 which will be equal to, so this is root 3, 11 into 3 is 33 plus 1 into 1 is 1 upon 3 into 1 is 3. Here we will get root 3 bracket 34 divided by 3. We will get the answer 34 divided by 3 root. Third example is root 216 minus 5 root 6 plus root of 294 minus 3 upon root 6. तर आपल्याला याला लाईक सरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथं जर पाहिलं आपण 5 रूट 6 आहे, याचा अर्थ आपल्याला प्रत्येक टर्म जी आहे आपल्याला रूट 6 मध्ये कन्वर्ट करावी लागेल. तर दिस कॅन बी रिटन एज, दिस इज 216 कॅन बी रिटन एज 6 into 6 ने याला डिवाइड करा. 6 3 जा 18 6 6 जा 36. आणि डिवाइड केला आपण 6 3 18 राहिले 6 6 36 मायनस 5 रूट 6 आपल्याला दिलेलंच आहे प्लस त्याला सुद्धा आपण रूट 6 इंटू समथिंग लिहू. तर 6 इंटू आणि याला डिवाइड करा. 7 चूक 24 5 राहिले आणि 54 6 9 54 मायनस 3 अपॉन रूट 6
आता 36चं स्क्वेअर रूट निघतं आपल्याला 6√6. दिस इज 6 अँड √6 मायनस 5 टाइम्स √6 प्लस 49चं स्क्वेअर रूट काढलं तर दिस इज 7√6 आणि याला √6 आपल्याला पाहिजे म्हणून आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करू, √6 मल्टिप्लाय करू. सो -3/√6 into √6 here √6. Here we will get 6√6 minus 5√6 plus 7√6 minus 3√6 upon √6 into √6 is 36 and answer is root of 36 is again 6. Here we will take √6 common, so this will be √6. Here we 6 minus 5 plus 7 minus 3/6. So 6 minus 5 plus 7. So this will be 6 minus 5 is 1. 1 plus 7 is 8. So 8 minus 3/6. Here we will get √6 into 6 8 is 48 minus 3 1 is 3 and 6 1 is 6. So here we write √6. 48 minus 3 is 45 divided by 6 and we will get the answer 45 divided by 6 √6. 3 2 is 6 and 3 1 is 3 and 3 5 is 15. So we get here 15/2 root. Fourth example is very simple example. Here we get 4√12 minus √75 minus 7√48. तर आपल्याला √12 कसा कन्वर्ट करता येईल, 4 into 3. So 3 into 4, this can be written as 3 into 25 and this is 16 into 3. So we will write 4 root of 4 into 3 minus this is 3 into 25 minus 7 root of 16 into 3. So this can be written as 4 into root of 4 is 2 root 3 minus root of 25 is 5 root 3 minus 7 root of 16 is 4 root of 3. So this will be 4 into 2 8 root 3 minus 5 root 3 minus 7 into 4, that is 28 root 3. Take root 3 common. Here we get 8 minus this 5 minus 28. So this will be 8 minus 28 and minus 5 will get minus 33 root 3 minus 33 plus 8. 33 minus 8 will be 25 with negative sign root. This can be written as 2 into 48 can be written as 16 into 3 minus 75 can be written as 25 into 3 minus 1 upon root 3. Here we can multiply by root 3 to the numerator and by root 3 to the denominator. So here we will get 2 root of 16 is 4 root 3 minus root of 25 is 5 root 3 minus this is 1 root 3 upon root of 9. So this will be 8 root 3 minus 5 root 3
minus 1 root 3 upon 3. Root of 9 is 3. We will take root 3 common. So we will get here 8 minus 5 minus 1 by 3, and here is root 3 is common. Now here we have to add the 8 minus 5 minus 1 by 3. First 8 minus So 8 minus 5 is 3 minus 1 by 3 root 3. So here we will get 3 into 3 is 9 minus 1 upon 3 root 3 will be equal to 9 minus 1 is 8. 8 by 3 root 3. Here we have to rationalize the denominator. आपल्याला डिनॉमिनेटरचं काय रॅशनलाइज करायचं म्हणजे रॅशनल नंबर तयार करायचा. सो दिस कॅन बी रिटन ॲज 1 अपॉन रूट 5. रूट 5ला रॅशनलाइज करण्यासाठी आपण काय करू, रूट 5ने त्याला मल्टिप्लाय करू. डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, न्यूमरेटरला सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो हिअर वी विल मल्टिप्लाय बाय रूट 5 अपॉन रूट 5. So here we will get 1 into root 5 will be the root 5. Root of 5 into 5 will be 25, and we will get the answer root 5 divided by root 25. Root of 25 is 5. Second example is, आपल्याला इथं जो डिनॉमिनेटर दिलेला आहे तो 3 टाइम्स रूट 7 दिलेला आहे. तर 3 काय रॅशनल नंबर आहे, आपल्याला फक्त रूट 7चा रॅशनल नंबर तयार करायचा. तर कसं लिहू आपण, 2 अपॉन 3 टाइम्स रूट 7. आपण जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर रूट 7ने मल्टिप्लाय केलं काय मिळेल आपल्याला, 2 रूट 7, and we will get here 3 into root 7 into root 7 is root 49. Again we will get here 2 root 7. 3 root of 49 is 7. So here we will get 2 root 7 divided by 7 into 3. This is 21. Next example we have given 1 upon root 3 minus root 2. आता याचा जो डिनॉमिनेटर आहे आपल्याला इरॅशनल आहे आणि आपल्याला याला इरॅशनलला रॅशनलमध्ये कन्वर्ट करायचं. तर काय करावं लागेल आपल्याला, तर वी हॅव टू सिलेक्ट फर्स्ट द कॉन्जुगेट पेअर ऑफ द डिनॉमिनेटर, देन वी हॅव टू मल्टिप्लाय द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ बाय द कॉन्जुगेट पेअर ऑफ रूट 3 मायनस रूट 2. आधी आपण याची कॉन्जुगेट पेअर लिहून घेऊ. conjugate pair of root 3 minus root 2 is root 3 plus root 2. आता आपण या कॉन्जुगेट पेअरनं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू. सो 1 अपॉन रूट 3 मायनस रूट 2 इक्वल टू 1 अपॉन रूट 3 मायनस रूट 2. We are going to multiply by the conjugate pair, that is root 3 plus root 2. Here root 3 plus root 2. 1 into this bracket will be equal to root 3 plus root 2 as it is. Then this is a plus a minus b, this is a plus b.
दोन टर्मची ॲडिशन, दोन टर्मची सबट्रॅक्शन आणि त्याचा प्रॉडक्ट आपल्याला काय असतो, ए प्लस बी इंटू ए मायनस बी विल बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो हिअर वी कॅन राईट √3 स्क्वेअर minus √2 square. This will be √3 plus √2 equal to √3 square is 3 and √2 square is 2. So here we get √3 plus √2 divided by 3 minus 2 is 1 and the final answer is √3 plus √2. Fourth example is 1 upon 3 times √5 plus 2 times √2. First write the conjugate pair of the denominator. Conjugate pair of 3 times √5 plus 2 times √2 is 3 times √5 minus 2 times √2. आपण आता या कॉन्जुगेट पेअरने काय करू, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करू. सो हेअर इज 1 अपॉन 3 times √5 plus 2 times √2 which will be equal to 1 upon 3 times √5 plus 2 times √2 into this is 3 √5 minus 2 √2 and 3 √5 minus 2 times √2. The a plus b into a minus b. This will be 1 into 3 √5 minus 2 √2 will be 3 times √5 minus 2 times √2. Product of these two is a plus b, a minus b will be a square minus b square. So this will be 3 √5 square minus 2 times √2 square. And here we will get 3 times √5 minus 2 times √2 upon 3 square is 9, √5 square is 5 minus 2 square is 4 into √2 square is 2. So we will get here 3 times √5 minus 2 times √2 divided by 9 into 5 will be 45 minus 4 into 2 is 8 and we will get the answer 3 √5 minus 2 times √2 upon 45 minus 8 will be 55 minus 5 40 minus 3 will be 37. Is 12 upon 4 √3 minus √2. कॉन्जुगेट पेअर लिहून घेऊ आपण आधी. कॉन्जुगेट पेअर of 4 times √3 minus √2 is 4 times √3 plus √2. Now solve the example. 12 upon 4 times √3 minus √2 will be equal to 12 into 12 upon 4 √3 minus √2 into आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करू. सो दिस विल बी 4 √3 plus √2 again 4 √3 plus √2. This will be 12 in bracket 4 √3 plus √2. This is the type of a minus b into a plus b. This is a square minus b square. So 4 √3 square minus √2 square, which will be equal to, this is 12 in bracket 4 √3 plus √2 upon square of 4 is 16 into root of √3 square is 3 minus
root 2 square is 2. So here we will get 12 in bracket root 3 plus root 2 upon 16 into 3. This will be 48 minus 2. This is 12 or root 3 plus root 2 upon 80. 48 minus 2 is 46. Here we can divide by 2. So here we will get 2 6 is 12, 2 2 is 4 and 2 3 is 6. So we will get here 6 in bracket 4 root 3 plus root 2 divided by 23.